नमस्कार, मी अनिकेत पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या अलिबागचं क्रिकेट या पेजवर. अलिबागचं क्रिकेट पुरस्कृत गोष्ट अलिबागच्या खेळाडूंची या कार्यक्रमात आज आपण पाहणार आहोत निखिल पाटील वागरण गावचा एक सुपरस्टार खेळाडू, ज्याने आपल्या छोट्याशा गावातून आजपर्यंतचा मोठा प्रवास निश्चित केला. असा निखिल आपण पाहू शकता, शिवरे, नौखार किंवा म्हात्रोलीसारखे मोठे संघ असताना देखील त्याने आपल्या गावाचं नावाचा दबदबा अलिबाग तालुक्यात पूर्णपणे गाजवला. प्रमुख भूमिका राहिली. कसं क्रिकेटची त्याची सुरुवात झाली, त्याने आपला संघ कसा छोट्याशा गावातून तयार केला, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. निखिल म्हणजे एक लेफ्ट हँड फलंदाज, एक आक्रमक फलंदाज, ज्याने असंख्य असे सामने एक हाती जिंकून दिलेत. त्याच निखिलची आज आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. तोपर्यंत तुम्ही आपल्या अलिबागचं क्रिकेट या पेजला फॉलो करायला विसरू नका. अशा असंख्य मुलाखती घेऊन आपण येणार आहोत. त्याचबरोबर पूर्ण मुलाखत पाहण्यासाठी आपलं यूट्यूबचं पेज जन्म आमचा अलिबागचा या पेजला सबस्क्राईब, लाईक अँड शेअर करा. जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. अलिबागच्या खेळाडूंची माहिती बाहेरच्या खेळाडूंना देखील भेटली पाहिजे, यासाठी केला जाणारा हा प्रयत्न आहे. नमस्कार, स्वागत आहे तुझं. नमस्कार. आपण जास्त वेळ घेणार नाही. पहिलाच माझा तुला प्रश्न असेल की क्रिकेटची सुरुवात छोटंसं गाव असून आज अलिबाग तालुक्यात तुझ्या गावाची चर्चा आहे. क्रिकेटची तुझी सुरुवात कशी झाली? क्रिकेटची सुरुवात माझी बॉक्स क्रिकेट पासूनच झाली. त्यानंतर बॉक्स क्रिकेट खेळता खेळता हळूहळू आम्ही युरोपकडे हे झालं. त्यानंतर मग आम्ही असोसिएशन जॉईन केली, शाहबाज असोसिएशन. त्यानंतर शाहबाज असोसिएशन जॉईन केल्यानंतर जरा ओरमचा क्रेज आला आमच्या गावात, पण पोरं जरा सपोर्ट करायला लागली. मग त्याप्रमाणे आमची ओरमची सुरुवात चालू झाली. आणि नंतर मग मी चिंचवली संघातून खेळलो. जरा 2-3 वर्ष चिंचवली संघातून खेळल्यानंतर आद्य सप्लाय मातृवलीने ऑफर टाकली आणि मग तिकडून ती जर्नी चालू झाली. आणि मग नंतर मी त्याच्यानंतर ते आमचं जे फॉर्मॅट होतं ते सगळे मिक्स करायचे ते बंद केल्यानंतर मग मी माझा स्वतःचा संघ स्थापन केला आणि नवीन संघ स्थापन केला आणि खेळायला. तेव्हा फक्त गावात फक्त अंडरआर्म क्रिकेटच चालू होतं, म्हणजे बॉक्स मध्ये खेळण्याचं नाही, खेळायचं ओव्हरऑल पण कमी प्रमाणात होतं. बॉक्स प्रमाण जास्त होतं. पोरं होत नव्हती आमच्या गावात. 11 पण अजूनपर्यंत परिस्थिती आहे, 11 पोरं होत. बरोबर. म्हणूनच तर मी बोललो, छोट्याशा गावातून एक संघ तयार झाला आणि तुझी भक्कम साथ त्यांना भेटली, म्हणून आज हा संघ पूर्ण अलिबाग तालुक्यात गाजतोय. क्रिकेटमध्ये तुला आणणारा तुझा गुरु कोण आहे? म्हणजे ज्यांनी आपल्याला पहिला चान्स देतो, जो पहिला चान्स देतो आपल्याला, तो आपला गुरुच मानला पाहिजे त्याला. असं कोण 100% असे बरेच आहेत. सत्यम गावंड आहे, प्रवीण पाटील, सोमेश्वर पाटील, हे यांचं सपोर्ट तर असतंच नेहमी. ऋषिकेश पाटील, हे असे 10-12 पोरं आहेत, तेव्हाचा सपोर्ट असतो. पण सत्यम गावंड यांनी मला पहिला इथे खेळण्यासाठी हे केलं. बॉक्स मध्ये पहिलं चान्स दिलं त्यांनी, सत्यम गावंडने. आम्ही पहिलं मॅक्सवेल वगैरे हे आम्ही पहिली छोटी टीम घेऊन चालायचो बॉक्सची. म्हणजे आमची ONGC म्हणून एक टीम होती छोटीशी. ती काही कारणास्तव म्हणजे पैशाचं हे नसल्यामुळे फी भरण्यासाठी भेटत नव्हते, पैसे फी भरण्याला भेटत नव्हते. तर मग मला सत्यम गावंड आणि प्रवीण पाटील यांनी ऑफर टाकली की तू इकडून खेळ रेग्युलर, आपण सगळे ते करू. आणि बॉक्स खेळता खेळता मग ओरमकडे. पहिला सामना तुझा जो आयुष्यात लक्षात राहतो, आपला पहिला सामना ओरम मधला, त्यात तुझा काय असा परफॉर्मन्स झाला की तुझ्याकडे बघण्याचा आद्य सप्लायर मातृवली संघाने बघण्याचा दृष्टिकोन, कारण त्यांचा संघ त्यावेळेला मोठा, म्हणजे
असं माझ्यामध्ये अनुभव होता की नव्हतं माहिती नाही, पण त्यांचा संघ एक मोठं नाव होतं अलिबाग तालुक्यात. तर तुझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आला? ना आबू होता, माथरोळी संघामध्ये आबू होता. पण आबूच वय जरा कमी असल्यामुळे आबू म्हणजे तेव्हा एवढं क्रिकेट आबूच्याकडे हे नव्हतं. आबू खेळत होता. पण त्या आबूच्या आणि आमची म्हणजे माथरोळी आणि वाघरणची मॅच बरेच वेळा लागली. आणि आम्ही माथरोळीला बरेच वेळा पराजय केलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला आणि आम्ही बरं. दोघेच ते खेळायचो. म्हणजे मॅक्सवेल आणि मी. बरं. दोघे जण म्हणजे होते प्लेयर, पण त्यांच्या बरोबर आम्ही दोघे जण जास्त हे करायचो. मग पहिल्याच मॅचला काय झालेलं? पहिलं म्हणजे पहिली आपण जो तू पहिला सामना जिथं खेळलास तिथं तुझा काय परफॉर्मन्स होता? माझा परफॉर्मन्स चांगलाच होता. त्यांना आम्ही हरवलेली वन साईड. बॅटिंग बॉलिंग दोन्ही. बरं. पहिली मॅन ऑफ द मॅच कोणत्या ग्राउंडवर भेटली? पहिली मॅन ऑफ द मॅच हा शिवराय ग्राउंड. शिवरे ग्राउंड हे तुमच्यासाठी तेवढ्या विभागात एक नंबर ग्राउंड आहे. आमच्या विभागासाठी ते आमचं असं लॉस्ट बोल. बॉक्स मध्ये पण पहिली मॅन ऑफ द मॅच किंवा पहिली सिरीज बॉक्स मध्ये रेग्युलर मिळायची का? जेव्हा जेव्हा तुम्ही एंट्री करायची? हो. जेव्हा मी पहिला खेळायला जेव्हा ओएनजीसी सोडल्यानंतर मी पहिला जेव्हा खेळायला सुरुवात केली आणि पहिल्याच मॅचला मला सिरीज भेटली पहिल्याच टुर्नामेंटला. तुमच्याकडे जास्त प्रमाणात हाशिवरे संघ हा अलिबाग तालुक्यात बाहेर खेळायला येत होता, म्हणजे या आपल्या भागात आपण रेवस या पंचक्रोशीत बोललो तर तोच संघ बाहेर खेळायला येत होता, कारण बाकी संघ तुमचे कधीच इकडे खेळायला आजपर्यंत पण जास्त तुमचे संघ कुठले येत नाहीत. कारण तुमचा जेव्हा हाशिवऱ्याचा आम्ही लॉट्स बघतो तेव्हा हाशिवऱ्याच्या एक टुर्नामेंटला तो त्यांचा एक लॉट्स असतोच. तर तुमच्या संघात तुम्ही 11 प्लेयर कसे गोळा केलेस की आपण तयार होऊ, आपण घेऊन जाऊ पुढे? आमचं म्हणजे आम्ही जे 5 जण होतो त्यांचं मत असं होतं की तुम्ही खेळा, आपोआप लहान लहान पोरं घेऊन खेळा. एंट्री म्हणजे आमचे जे मोठे होते ते बोलायचे की तुम्ही बिंदास खेळा. सोमेश्वर पाटील त्याचं नाव घेतो, की ते असे बोलायचे की बिंदास खेळ, कुठे असेल तिथे एंट्री टाक, मी पैसे पाठवेन तुला एंट्री भरण्यासाठी. त्यांचा वरदहस्त तुमच्यावर कायम राहिला होता. 100%. हा. म्हणजे असे बरेच आहेत, पण त्याचा हात जास्तच असतो. कधी बरोबर. कुठल्याही गोष्टीत तो कमी पडून देत नाही. कधीही बोललो की भाई आज आपल्याला इथे एंट्री टाकायची आहे, टी शर्ट छापायचे आहेत, की मॅची भरवायचे आहेत, कधी नाही कुठल्या गोष्टीला वळत नाही तो. बरोबर. मॅक्सवेल बद्दल काय सांगशील? अक्षय पाटील बरोबर ना नाव? अक्षय पाटीलच हा मला हा. वाटतं. कारण हो तुमची हो. दोघांची जोडी आत्ता त्यात आपण आदर्शला बघतोय, पण तुमच्या दोघांची जोडी मॅक्सवेल खालून खेळणार आणि निखिल मारून खेळणार असा आम्ही बघितलेलं आहे ही गोष्ट. मॅक्सवेल बद्दल काय सांगशील? तुझे मॅक्सवेल पहिलेपासून साथी असं बोलायला हरकत नाही. 100% माझा ओपनिंग आणि बेस्ट ओपनर माझा मॅक्सवेलच असेल अजूनपर्यंत. त्याच्याबद्दल जेवढं सांगितलं तेवढं कमीच आहे. कारण क्रिकेटची ही जी सुरुवात मला ओरमजी करायला लावली ती त्याच्यामुळे त्यालाच बघून केलेली आहे मी. म्हणजे बरोबर. तो लेदर क्रिकेट जास्त खेळायचा आणि त्यांनी हे ओरम क्रिकेट आमच्या गावातलं ओरम क्रिकेट बंद झाल्यामुळे तो ओरम क्रिकेट खेळत होता. मग त्यांनी असते असती आम्हाला ती ओरम क्रिकेटची सवय लावली आणि मी त्याच्यामुळे त्याला मी श्रेय देईन ओरम क्रिकेट. तुमच्या दोघांची अशी कुठली भागीदारी आहे की जी मॅच तुम्हाला असं वाटलं की हे मोठं टार्गेट आहे, पण आपल्या दोघांच्या भागीदारीने हे आपण सहज चेस करू शकतो, अशी कुठली स्मरणातली मॅच? तसं आम्ही आद्य सप्लाय मध्ये खेळत होतो आणि कोलगावला नौकार टीम होती. नौकार टीम मध्ये सगळे मोन्या वगैरे, महेंद्र मामा, सुमित भगत, किशोर राजा वगैरे हे सगळे होते. आणि तिथे आम्हाला 55 चेस करायच्या होत्या. पण त्यांचे ते बॉलर चांगले सगळे म्हणजे टॉपची टीम अलिबाग मधल्या टॉप 2 किंवा टॉप 5 मधली टीम घेतली तर ती होती त्या टाइमची. म्हणजे आताही आहे. तर तिथे आम्ही त्यांच्या बरोबर चेस केलेल्या 55 धावा आहे, पण दोघांनी मिळून चेस केलेल्या. त्याने तो मला प्रत्येक गोष्ट सांगत असतो की निखिल जाड्या हे नको करू, जाड्या ते नको, ही ओव्हर जाऊ दे, ही ओव्हर जाऊ दे, नंतरच्या 2 ओव्हर आहेत त्यानंतर मारू आपण यांना धावा. असं
ती एक एक लक्षातली आहे. बरं. पब्लिक मधून एक प्रश्न आला होता की जाड्या का बोललं जातं, म्हणजे जाड्या हे टोपण नाव का पडलं? जाड्या हे मला जुनं नाव आहे. हे जुन्या पहिल्यापासून नाव ठेवलेलं आहे. कारण पब्लिक मधून एक आपण. गावामध्ये मला निखिल म्हणून कोण ओळखतच नाही, जाड्या म्हणूनच ओळखतात. बरं. गावात तुमच्या ग्राउंड आहे का, म्हणजे प्रॅक्टिस साठी ग्राउंड आहे? आमच्या गावात प्रॅक्टिसला ग्राउंड म्हणजे पहिलं होतं, पण आता ग्राउंड नाही, म्हणजे नाहीच. आम्ही जे शाळेचं मैदान आहे तिथेच बॉक्स खेळतो. जरी दिवाळी वगैरे सुरू असली, दिवाळी का? बॉक्स मध्ये प्रॅक्टिस करून तुम्ही ओरमला खेळता असं आहे? हो 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 हो. तुमचा या माग खूप असं स्ट्रगल आहे, म्हणजे तसं बोललं असतं बॉक्स खेळणं तेवढ्या भागातच खेळायचं असतं. अलिबागच्या जेव्हा अर्ध्यापेक्षा जास्त अर्ध्या टुर्नामेंट होतात, त्यानंतर आमचं ग्राउंड खुलं होतं आम्हाला खेळायला. कारण शेती असतं, ती कापणी बांधणी ते सुकल्याशिवाय आम्ही खेळू शकत नाही. मग आम्ही हाशिवऱ्याला जातो. त्यांचा देखील सपोर्ट आहे तुम्हाला हाशिवरेचा? 100%, 100%. हाशिवरे संघाबद्दल काय सांगशील, म्हणजे तुमच्याकडे सध्याच्या म्हणजे मी असं बोलतो की हाशिवरे संघांनी नाव दबदबून ठेवलेलं आहे अजून पण, म्हणजे एवढे वर्ष तरी पण हाशिवऱ्या संघाबद्दल सांगायचं बोलल्यानंतर त्यांनी आज मी तर असं बोलायला गेलं तर पिंट्या दादाला पण बघून शिकलेलो होतो. ते पहिले आम्ही बघायला जायचो त्यांची जेव्हा मॅच असायची हाशिवऱ्या ग्राउंडवर, तेव्हा ते मोठ्या मोठ्या संघांबरोबर खेळायचे आणि त्यांची मॅच बघायला जायचो आम्ही. बरोबर. ते आणि त्याच्यानंतर माझी इच्छा होती की त्यांच्या संघात खेळायची. मला हाशिवरे संघाचं समीर मोकल म्हणून आहे, त्यांनी हाशिवरे संघात खेळण्याचं सांगितलेलं. तर मी ते आमचा गावाचा संघ असल्यामुळे मी तिकडे खेळायला गेलो नाही. पण नंतर अशी इच्छा झाली की गावाचं म्हणजे ते आमची एंट्री वगैरे टाकण्यासाठी आम्हाला पैसे वगैरे जरा फायनान्शियली प्रॉब्लेम असायचा. तर मी नंतर ठरवलं की हाशिवरे संघात खेळूया. पण कसं काही गोष्टी असतात. पण बरोबर. नंतर त्यांनी मला डायरेक्ट प्रसाद दादाचं एक हे करेल, त्या प्रसाद दादांनी मला बरेच आयकॉन टुर्नामेंटला चान्स दिलं त्याच्या संघातून, म्हणजे हाशिवऱ्या संघातून. तर बरोबर. तेच मला आता प्रश्न विचारायचा आहे की एवढा तुम्हाला फायनान्शियल प्रॉब्लेम, म्हणजे क्रिकेटसाठी ग्राउंड नाही, मग तुमच्यात राजकारणाचा कोणताही समावेश नाही का गावात? की जास्त कसं आपल्या गावात संघ तयार होत नाही तरी पण आपण प्रयत्न करतो. आजूबाजूच्या गावात आता नाव मी घेईन छोटम शेठ सारखं, एक ग्राउंड त्यांचं असं झाल्यावर त्यांनी दुसरं ग्राउंड मुलांसाठी तयार करून दिलं. आपण एपीएलचं ग्राउंड जसं बोलतो हा, तसं तुमच्या गावात आजपर्यंत असं कोणी प्रयत्न केले नाही का? नाही कोणीच नाही. जे करतो ते आमच्या संघातून किंवा आम्ही पोरं सगळं फायनान्स करूनच करतो, किंवा आमच्या गावातले 4-5 मंडळी आहेत ते करतात मदत. पण राजकारणाचं काहीच नाही. राजकारणी हे लोक आमच्यात नसतातच आणि आम्ही संघात राजकारण घेतच नाही. ज्याला राजकारण करायचं आहे त्याला बाहेर ठेवतो आम्ही सरळ. हे बरोबर आहे, हेच झालं पाहिजे, नाहीतर संघ विभागणी व्हायला वेळ लागत नाही. 100%. आयुष्यातली अशी कोणती खेळी आहे तुझी सर्वात हायेस्ट स्कोर? हाशिवऱ्या ग्राउंडवरच आणि हाशिवऱ्या संघाबरोबरच. किती तिथे मी रन? मला त्यांनी काहीतरी 85 धावा मारलेल्या 5 ओव्हर मध्ये, आणि आम्हाला त्या चेस करायच्या होत्या आणि आमच्या 2 ओव्हरला काहीतरी 5-6 धावा होत्या. आणि तिथे मॅक्सवेल आउट झालेला, अलंकार तो आउट झालेला, रुपम आउट झालेला आणि माझ्या जोडीला सोमेश्वर पाटील होता. आणि ती मी वन साइड मॅच जिंकून दिलेली, म्हणजे लास्ट ओव्हरला 20, म्हणजे मी काहीतरी 75 धावांची खेळत खेळली होती. मॅन ऑफ द सिरीज पहिल्यांदा कुठे भेटली? जशी मॅन ऑफ द मॅच तुला पहिल्यांदा भेटली तशी मॅन ऑफ द सिरीज पण महत्वाचं कसं असतं, पूर्ण टुर्नामेंट आपण आपल्या जीवावर जिंकवून आणतो संघाला. ती मॅन ऑफ द सिरीज भेटल्यावर एक समाधान वाटतं. ती कुठं भेटली होती पहिली मॅन ऑफ द सिरीज? पहिली मॅन ऑफ द सिरीज मला वर्सोली ग्राउंडवर, तिथे मॅन ऑफ द सिरीज भेटली रबर बॉलला. बरोबर. बरं. पुढला प्रश्न असा आहे की क्रिकेट व्यतिरिक्त निखिल काय करतो? जॉब करतो.
जॉब धरून क्रिकेट खेळायला टाइम भेटतं का? जेवढा हो, वेळ आपल्याला भेटतो भेटतो तेच करतात मी आपण ची हॉस्पिटलला धुरा जॉब कुठे करतो. बरोबर. हॉस्पिटल मला ऍडजस्ट करतो. म्हणजे सगळ्याला करतो ऍडजस्ट. काही बरोबर. वेळेला खाडे वगैरे होतात तेव्हा बोलतात की काय जास्त हे होतं वगैरे, पण ऍडजस्ट करतात मला. तुझ्या माग तसं बोललास तर बरेच जणांचे हात आहेत. कारण तू पहिले स्टार्टिंग पासून सांगितलंस तर तुझ्या गावातले जे तुझे सपोर्टर आहेत हो, त्यानंतर तसं ते बोललास तर आता अजूनपर्यंत काम सपोर्ट तसंच आहे गावातले मुलांचं. मी पण त्या मुलांनी पण सपोर्ट केलाय की जी 11 होत नसताना पण ती कसं का ना जमतेम का नाही 11 होऊन आज अलिबाग तालुक्यात तुम्ही जिथं जिथं एंट्री असते तुमची तिथं तिथं एक दोन नंबर मध्ये तरी बसता हे निश्चित आहे. कारण मी आतापर्यंत 2 वर्षाचा रेकॉर्ड बघितला तर तुम्ही तुम्ही पूर्णपणे गाजवून ठेवलेला आहे. जास्त तुमचा आताही रबर आताही आमची आताही आमची तशीच परिस्थिती आहे. फोन करून बोलवायला लागतो, अरे चल आज सुट्टी घे कामावरून, असंच करायला लागतं. जास्त रबर बॉल क्रिकेट आवडतं खेळायला की टेनिस बॉल म्हणजे कसं आहे रबर बॉलला तुमचा दबदबा आहे असं बोलायला काय हरकत नाही कारण तुम्ही रबर बॉलला तुटून पडता एखाद्या संघावर म्हणून टेनिस की रबर टे, टेनिस. क्रिकेटमध्ये तुला आयकॉन म्हणून पहिली संधी जशी प्रसाद पाटीलने दिली आपले नाव इथले आशिवर ती कुठली टुर्नामेंट होती की जी टुर्नामेंट असं वाटलं की हा आता बाकी आपलं आपलं पण कुठंतरी नाव झालेलं आहे की आयकॉन म्हणून चाललोय खेळायला कुठं सारसोले आपल्या रोहा नावाला टुर्नामेंट होती. तिथे आयकॉन म्हणून टुर्नामेंट संधी दिली. आयकॉन मध्ये सर्वात मोठी खेळली आयकॉन तिथे आजपर्यंत त्याच ग्राउंडवर 48 धावांची. जास्त करून तुला बॅटिंग करायला आवडते की बॉलिंग करायला दोन्ही. बॅटिंग मध्ये नाही परफॉर्मन्स झाला तर बॉलिंग मध्ये परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करतो मी. आणि नेहमी 100% देण्याचा प्रयत्न करतो. मॅच कधी सोडत नाही. हे आम्ही बघितलंय आणि जो निखिल ग्राउंडवर आक्रमक असतो तो अशा ऑफ लाईफ मध्ये किती शांत आहे तसा ग्राउंड मध्ये शांत आक्रमक शांत असं नाही, मी मजा मस्करीच करतो ग्राउंडच्या बाहेर पण, आणि ग्राउंड मध्ये थोडं मी ग्राउंड मध्ये असताना कधी मजाक मस्करी करत नाही कोणाबरोबरच. समोरचा किती लहान प्लेअर असला तरी त्याच्याबरोबर मजा मस्करी करत नाही. कारण क्रिकेट आहे, क्रिकेट कधी कोणाला कमी लेखलं तर तो आपल्याला कधी हरून जाऊ शकतो. बरोबर कारण मी बघितलेले आहे त्या गोष्टी म्हणून तुला डायरेक्ट हा प्रश्न केला. दुसरा प्रश्न माझा असा आहे की तुला तुझ्या घरच्यांचा किती सपोर्ट आहे या बाबतीत घरच्यांचं, माझ्या वडिलांचं, आईचं, भावाचं, आणि आता बायकोचं पण तेवढंच सपोर्ट आहे. सगळ्यांचा सपोर्ट. जेव्हा एपीएल ला पहिली मॅन ऑफ द सिरीज बाईक भेटली अनंत गोंधली फाउंडेशन त्यांच्यातून तू खेळलास आमच्या गावातला ओमकार पाटील पण होता तुमच्या संघात तेव्हा 100. ती पहिल्या स्टार्टिंगला थोडासा परफॉर्मन्स डगमगला होता नंतर निखिल पाटीलनी असं काय केलं की मॅन ऑफ द सिरीज पर्यंत पोहोचला पहिल्या दिवशी तर माझा परफॉर्मन्स अजिबात झाला नाही. त्या 2 मॅचना मी हे पण नाही केलं, बॉलिंग पण नाही टाकली. पहिल्या मॅचला काहीतरी 0वर आउट झालो. दुसऱ्या मॅचला पण परफॉर्मन्स 10 काय 12 धावा झाल्या माझ्याकडे. आणि तिसऱ्या मॅचला मग मला म्हणजे ज्यांनी संघात घेतलेलं आपला हा आकाश गोंधळीने, त्यांनी ओपनिंगचीच संधी दिली परत मला. त्यांच्या मालकांनी सांगितलं की नाही, निखिल ओपनिंगलाच जाणार. आणि ती बॅट पण तुटलेली माझी. ती जी मी बॅट घेतलेली ती तुटलेली बॅट, ती रिपेरिंगला दिलेली ती झाली नव्हती. त्याच्यानंतर मग मला मिरजनी एक बॅट दिली आणि मग त्या बॅट मध्ये मी खेळलो. मग ते बॅट हातात बसली आणि काय परफॉर्मन्स झाला. मी माझा गेम खेळत गेलो. जेव्हा मॅन ऑफ द सिरीज बाईक भेटली तेव्हा घरच्यांचं काय रिएक्शन होतं घरच्यांनी गावात रॅली काढली माझी.
तेव्हा काय हो गावामध्ये मुलांनी सगळ्यांनी रॅली काढली गावामध्ये. अं, भावानी ठरवलं की रॅली काढायची. आणि पोरं तर नेहमी सपोर्ट करतात मला. त्यांनी गावात रॅली काढून पूर्ण आतले जोशात, कारण गावामध्ये मी बाईक मलाच भेटलेली, दुसरी कोणाला बाईक कधी असं नाही. त्याच्यामुळे पोरांनी तो जल्लोष केला. गावातली लोकांनी पण जाम हे केलं. माझा प्रश्न असा आहे तुला की कसं असतं वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा मुलाच्या नावाने आपली ओळख झाली पाहिजे. ते तू करून दाखवलंस तुझ्या खेळाने. जेव्हा वेळेला पहिली बाईक भेटली तेव्हा वडील काय बोलले? क्रिकेटला गेल्यानंतर आपल्याला घरून, मी मागं पण एक प्रश्न केला होता करणला की घरातून पहिल्या शिव्या दिल्या जातात, मग आपण ग्राउंडवर पोहोचतो आणि मग आपण नंतर घरी येतो. घरातले तर नाही झालं तर मला पहिल्यापासून हे करतात. घरातले सपोर्ट असं म्हणजे ते बोलतात कामाला पण जा आणि क्रिकेट पण बघ, असं सगळं. म्हणजे काम सोडून मी आता काही वेळेला काम पण सोडलेलं आहे. चांगले चांगले काम सोडून पण क्रिकेट खेळलेलं आहे. घरच्यांनी वडिलांना बोलले ज्या वेळेला तुला पहिल्यांदा बाईक भेटली, काहीतरी बोलले असते. वडिलांनी वडिलांनी येऊन डायरेक्ट मिठी मारली मला. हा क्षण तुझ्यासाठी भावुक करणार होता त्यावेळेला. 100% भावाने उचलून नेलं ग्राउंडवर पूर्ण बाईक पर्यंत, आणि वडिलांनी मिठी मारली. घरातून जो सपोर्ट असल्यामुळं आपण पुढे जातो हे बोलायला काय हरकत नाही. कारण घरचं सांभाळतात बाकी जण आणि मग आपण क्रिकेटमध्ये वळतो. आदर्श पाटीलला घडवलास तू असं बोलायला काय हरकत नाही. कारण तू आता जसं बोलतोस की 11 प्लेयर होत नव्हते, त्यातून आता आदर्श पाटील हे नाव, आता आम्ही रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये जर त्यांनी एवढं परफॉर्मन्स दिलाय, तो अजून पुढे किती काय करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. तू कसा काय त्याला घडवलंस? तुला कसं वाटलं की हा मुलगा आपल्या हात कसा मी त्याचा घडवलं वगैरे नाही हो. कोण काय घडवायचं काय आहे ना. मी फक्त त्याला म्हणजे असं खेळायचा, तो चांगलाच खेळायचा, पण तो दुसऱ्या संघात खेळायचा. आमच्या गावात पण 2 संघ झालेले राजकारणामुळे, पण तो दुसऱ्या संघात खेळायचा. तर तिथे खेळून त्याचं गेम होत नव्हतं. हा प्लेअर चांगला होता, तिथे खेळून गेम नव्हतं होत. मी बघितलं त्याला की मग नंतर मी जास्त हे नव्हतं करत. मी मग पोरांना सांगितलं की तू खेळत असेल तर खेळू दे आपल्या. आणि मग तो खेळायला आला आणि त्याने त्याची स्वतःची जागा बनवली आणि तो प्रॅक्टिस वगैरे तो चांगले. आज आयकॉन म्हणून तो देखील बाहेर जातो. 2 आयकॉन तुमच्या गावातून, म्हणजे तू एक आणि तो एक. कधी असं जेलस फील झाली का नाही, की कधीच नाही. आत्ताच्या कंडिशनला, म्हणजे कसं असतं नाही, तो मी पण मी त्याला टायमाला बोलत असतो की परफॉर्मन्स झाला नाही, हे जर तुला चान्स आयकॉनचं दिलेला आहे, 4-5 वेळा चान्स दिलेला आहे, तर तुला परफॉर्मन्स करणंच आहे. तू प्रत्येक वेळेला जर तू फ्लॉप झालास तर तुला मग नंतर कोण हे नाही करणार. अलिबाग मध्ये खेळून नाही, जर तुला बाहेर खेळायचं असेल तर बाहेर जाऊन पण परफॉर्मन्स करायला पाहिजे. त्याच्यावर त्याला मी समजवतो की प्रत्येक बॉल सिक्स मारणं हे क्रिकेट नाही, डिफेन्स पण करणं क्रिकेट. बरोबर. आदर्श बद्दल म्हणजे कसं आहे तुमच्या संघात, आता तू बोलतोस 2 संघ झालेले होते त्यानंतर तो त्याला घेतला. पण तसं बोललास तर तुम्ही जो प्रयत्न केला आज त्यांचं पण नाव पुढे गेलं, तो पण आयकॉन म्हणून गाजला. पुढला प्रश्न असा आहे की रायगड प्रीमियर लीग मध्ये गेल्या वर्षी निखिल कॅप्टन होता, या वर्षी का नाही? नाही, कॉल समोरून दोन्ही संघ युवराज इलेव्हन मधून पण आलेलं आणि एमडी मधून पण कॉल आलेला, पण मला कॅप्टन स्वतःची इच्छाच नव्हती राहण्याची. तुला तुमच्यावर तसं बोललास ना तर युव्ही स्पोर्टचा जाम वर्ग, जिथं जिथं एंट्री बघतो तिथं तिथं आम्ही बघतो युव्ही पुरस्कृत वागरण असं असतं. काय सांगशील चित्रलेखा पाटील किंवा युवराजच्या बद्दल? आता 1 वर्ष झाला, 1-1.5 वर्ष झाला की ते टीम स्पॉन्सर करायला लागले. ते टीम म्हणजे साई पाटील टीम, म्हणजे ते तो विचारतो सगळं इथे एंट्री टाकतो. तर ते युवराजचा तर धन्यवाद मानेन मी की तो स्पॉन्सरशिप करतो आम्हाला.
म्हणजे आम्हाला पुढे काय फायनान्शियली काय प्रॉब्लेम नाही होत कुठल्या गोष्टीचा. आपली जी अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी झाली होती मागच्या वेळी, आत्ता झाली तेव्हा, एक मॅच मध्ये जाम तानातानी झाली होती. बघितलीस तू, ते तुमचा एक बॉल 2 रन पाहिजे असताना विकेट पडतं आणि तो बॉल नंतर नो बॉल निघाला, असं काहीतरी आहे. त्याबद्दल काय वाटतं? तो निर्णय तुमच्या बाजूने दिला गेला, तो बरोबर होता की चुकीचा? जो निर्णय तो त्यांचा आता प्लेअर क्रिकेट मध्ये आतमध्ये मी धावत आला. बरोबर चुकीचं नाही सांगू शकत, पण आमचा प्लेअर एक जो होता तो कमिटीला विचारूनच आतमध्ये मॅच जिंकल्यानंतर जल्लोष करण्यासाठी कमिटीला विचारूनच तो आलेला. त्याच्यामुळे आणि नंतर जो कमिटी डिसिजन घेतला असता तो आम्हाला मान्य करायला लागला असता. कारण ते तिथे आता त्या कमिटीने बसून काय निर्णय घेतला, कोणाच्या बाजूने घेतला, मी क्रिकेटच्या दृष्टीने सांगते, जर कमिटी कुठलाही निर्णय दिला असता तर मी मान्य करणार. आणि हे मी माझ्या पोरांना पण बोललेलो की बरोबर. जो कमिटी निर्णय देईल तो आपण मान्य करायचा, खेळाचं, बाहेर जायचं. पुढला प्रश्न असा आहे की आयुष्यात क्रिकेटमध्ये पूर्णपणे आपण एखादा माणूस करिअर करायला बघतो. तुझा असा विचार नाही झाला का काही मोन्यासारखा? आता मोन्या तसं बोललास तर क्रिकेटमध्येच पूर्ण आता फोकस, किंवा पंकज जाधवचं बोललास तरी पण पूर्णपणे फोकस. तुला असं वाटलं ना का की याच्यातच आपण करावा फोकस? फोकस करावं असं वाटलं, पण फॅमिलीची जिम्मेदारी असल्यामुळे फोकस तिथे करू शकलो नाही. आणि जेव्हा माझं चांगले दिवस चालू होते तेव्हाच मी कामाला लागल्यामुळे मला जास्त म्हणजे कमी प्रमाणात क्रिकेट खेळायला हे झालं. त्याच्यामुळे नाही, फॅमिलीला पण टाइम द्यायला लागतो, कामावर टाइम द्यायला लागतो. त्याच्यामुळे क्रिकेटमुळे फोकस असं हे नाही, प्रोफेशनल क्रिकेट, मोठ्या लेवलचं क्रिकेट. तुला असं वाटत नाही की, मी काल पण एक प्रश्न विचारला होता त्याला, की अलिबाग मधले आयकॉन, आपलेच प्लेयर आयकॉन म्हणून खेळले, समजा आयकॉन म्हणून आपलेच संघातले, आपले आजूबाजूच्या गावातल्याने आपलेच प्लेयर आयकॉन म्हणून घेतले, तर आपले प्लेयर हे नंबर मारून देऊ शकत नाही का? जसे बाहेरचे खेळाडू आणून आपण नंबर मारून देऊ. 100% देऊ शकतात. आपल्या अलिबागमध्ये असे प्लेयर आहेत की ते कुठल्याही प्लेयरला हे करू शकतात, कुठल्याही प्लेयरांना हरवू शकतात. आणि कोण क्रिकेटमध्ये कोण छोटा मोठा नाही. काही गोष्टी आपल्या अलिबागमध्ये म्हणजे असे सगळेच असे क्रिकेटर असे जॉब जॉब करणारेच आहेत अलिबागमध्ये. त्याच्यामुळे आता बाहेरचं बोलले तर जरा इकडे पैसा जास्त असल्यामुळे हा, ते बरोबर क्रिकेटवरच असू शकतात. अलिबागमध्ये तसं नाही आहे. ना. तेच माझं म्हणणं काय आहे की आपले प्लेयर ना ते बघत पण, म्हणजे एक बोलाचा दृष्टिकोन म्हणजे रायगड सारखी आता टीम जाते, आता अलिबाग मधले बाहेरच्या प्लेयरच नसतात. आता बाहेरच्या प्लेअरला आपल्या इकडे बोलवलं तर त्या प्लेअरनी XYZ त्या प्लेअरनी 20,000 मागितले तरी देतात. पण तेच अलिबागच्या प्लेअरनी मागितले 2,000 तर ते नाही, डायरेक्ट नको हे करतात. आणि त्यांचं झिरो परफॉर्मन्स. आणि लोकल माझ्या प्लेयर आपले परफॉर्मन्स जास्त लोकल देतात, प्लेअरला लोकल प्लेअरला पैसे पण नाही देत. अशी पण आहे. असा विषय, अशी परिस्थिती आहे अलिबागची. तेच मी अलिबाग पण बोलतो, क्रिकेट आपल्या प्लेयरना अलिबाग आपण क्रिकेट आपलं अलिबाग क्रिकेट मोठं आहे, पण ते काही कारणास्तव म्हणजे असं युट्यूब लाईव्ह नसल्यामुळे प्लेयर दिसण्यात येत नाही जास्त. जे रेग्युलर खेळायला जातात बाहेर वगैरे तेच दिसण्यात येतात. तेच मी पण बोलते की आपल्या प्लेयरना मोठं करायला आपलेच सपोर्टर किंवा आपलेच प्रेक्षक कमी पडतात. कारण हा. आपल्या प्लेयरना जर पैसे दिले, भले त्यांना तिकडे 20,000 देतात, यांना 2,000 दिलेत ना, तरी पण तुम्हाला दोन तरी खुश होणार, लाखात 100% तरी खुश होणार आपले. असं आहे. कारण तुम्ही पण मेहनत करता, तेवढीच मेहनत ते पण लोक येऊन करतात, नाही करत बरोबर. असं नाही. पण आणि मी तेच कोणी बोलतो, कोणी सारखी टीम हारासाठी येते, खेळत नाही, कोणी हारण्यासाठी खेळत नाही. रायगड सारखी टीम जाते, अलिबागचे प्लेयर जातच नाही ना, त्यात कोण नसतं, कोणच नाही. किती जरी तुम्ही त्यात मोन्या असल्या जरी माट्या असल्या तरी घ्यायचं ते उरण, पनवेल इथलेच प्लेयर त्यांचे रायगडचे प्लेयर, त्या खाली 100%. रायगड नाही आहेत, नाही, असं बोलायला हरकत नाही. 100%. अलिबाग मध्ये पैशांच्या बाबतीतला मोठा स्पॉन्सर तुला कोण वाटतो, जो जास्त प्रमाणात पैसे ओततो प्लेयर साठी?
म्हणजे आपल्या इथलं प्लेअर ना, बाहेरचे नाही, आपल्या इथले प्लेअर. साखर साखर पैशाच्या बाबतीत ते कोणालाही आणू शकतात. आजपर्यंत लीग मध्ये त्यांच्या टीम मध्ये खेळलायस का तू, लीग टुर्नामेंट किंवा अशी ओपन मध्ये? ओपन मध्ये खेळलेलो आहे, लीग मध्ये नाही. त्यांच्याकडून पैशांची बरसातच होते, बोलायला हरकत नाही, कारण खूप पैसे. 100%. आपले तर दुसरे प्लेअर आणून खेळवण्यात जो अर्थ नाही आहे, ते आपले प्लेअरना घेऊन खेळण्यात अर्थ आहे, असं माझं मत आहे. हे माझं मी मत सांगतो. माझंही तेच मत आहे. तुमचे इथले संघ या बाजूला खेळायला काय येत नाही, काय कारण आहे? म्हणजे या साईडला, म्हणजे हे जे असोसिएशन आहे इथं का नाही खेळायला येत? मोजकेच संघ येतात. मोजकेच संघ येतात म्हणजे काही आता बरेच आता आमच्यातले संघ पण बरेच कमी झालेत म्हणजे खेळण्यासाठी, कारण जॉब वगैरे असल्यामुळे त्यांना एकच वार हवा असतो, संडे वगैरे बोला, तर ते भेटण्यामुळे त्याच्यामुळे हे असतं. आणि आमच्या इथे पण चालूच असतात कंटिन्यू टुर्नामेंट, म्हणजे हाशिरा ग्राउंड एकदा क्रिसमसची स्पर्धा झाली की आमच्याकडे चालूच असतात कंटिन्यू आमच्या एरियात. बरं. म्हणजे तुमच्यातले, म्हणून बोलण्याचं तात्पर्य काय की तुमच्यातले पण चांगले चांगले प्लेअर आहेत, टॅलेंट आहे. कारण मी 100%. या माध्यमातून बघतो त्यांच्या व्हिडिओ माझ्यासाठी येतात कोलॅबरेट करण्यासाठी, पण कारण त्यांचे परफॉर्मन्स तिथे असतात, पण करणार काही त्यांना बाहेर चान्स भेटत नाही. हेच मला नाही, आता तुला. चान्स चान्स भेटण्याचं कारण तेच आहे, चान्स तर भेटणार, पण ते खेळायला असं कसं ऍडजस्ट, कामाचे असल्यामुळे ऍडजस्ट. आणि आता आपल्या अलिबाग मध्ये पहिले कसं सॅटर्डे संडेच मॅच व्हायच्या, आता कधीही होतात, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार कधी, म्हणजे आठवड्यात कंटिन्यू मॅच चालू असतात. माझा पुढला प्रश्न असा आहे की हा प्रश्न मी त्यांना दोघांना म्हणजे तुला पण विचारतो, की जे बेंचवर प्लेअर म्हणजे ज्यांचं सिलेक्शन होतं किंवा जे नाही टॅलेंटेड आहेत ते पण प्लेअर घेतले जातात काही जणच्या बाबतीत बोलतोय, कारण जे आपले जवळचे आहेत त्यांच्यात टॅलेंट नाही दिसत पण स्पॉन्सरला पाहिजे, चल घेतो. तर तुला असं वाटत नाही का की जे चांगलं टॅलेंट आहे ते दाबलं जाते आपल्याकडे लीग मॅच ना? 100% दाबलं असं बोलू शकत नाही की दाबलं जातंय, पण त्या आता आपल्या अलिबाग तालुक्यात सुपर एटचं हे चालू आहे. सुपर एट आता 8 संघ असे 20च 15-20 हातावर मोजणे एवढे संघ असतील की तेच कंटिन्यू खेळत असतात एकमेकाच्या विरोधात. तर लोकल संघांनी पण ते त्यांच्यासोबत खेळतील. आता कॅप्टन बघायला गेले तर सगळ्या लीगला ते हेच असतात, सुपर एटचे जे प्लेयर आहेत तेच असतात. कॅप्टन तर असतात. तुम्ही त्यांच्या विरोधात खेळाल तेव्हा तुम्ही दिसणार. तुम्ही जर आता जर लोकल संघाबरोबरच खेळत राहिलेत, लोकल म्हणजे असं एकदम पण हे नाही करता, पण लोकल संघाबरोबरच खेळत राहिलेत, सुपर एट मध्ये कधी खेळलेच नाही, सुपर एट त्या ज्या प्लेअरांबरोबर खेळलेत तुम्ही दिसण्यातच येणार नाही. क्वचित बरोबर. कधीतरी तुम्हाला बघायला येतील किंवा युट्यूब लाईव्ह असेल तेव्हा तुम्हाला वाटतील की बाबा हा प्लेअर आहे, मग त्या प्लेअरला घेणारच आहे. तर ते बरोबर. पहिलं, ते सुपर एट आहे हे डोक्यातून काढलं पाहिजे आपल्या त्या संघाने. त्या संघांकडे पण टॅलेंट आहे, त्या पोरांकडे पण टॅलेंट आहे, पण ते पहिलं काढलं पाहिजे डोक्यातून त्यांनी. तेच मी बोलते, कारण गेल्या टायमाला मी बोललो की 32 चिठ्ठे, समजा 32चा लॉट आहे तर 32 चिठ्ठ्या पाडायच्या, ज्याच्यासोबत मॅच लागेल तुमचा परफॉर्मन्स दाखवा, तुम्ही काय आहे. तुम्ही जर असा, काही वेळेला या बोलल्या जातात गोष्टी, म्हणून हा प्रश्न करतो आम्ही की असं बोललं जातं की आम्ही खेळतो तरी पण आम्हाला बेंचवरच बसायला लागतं, त्यांचे जवळचे प्लेअर इन टीम मध्ये खेळत राहतात, म्हणून हा तुला प्रश्न केला होता की असं असं होतंय. तर तुला असं असं वाटतं 32 चिठ्ठ्या पाडल्या तर फरक पडेल, 32चा लॉट शंभर असेल तर? टक्के पडणार, 100% पडणार. त्यासाठी आपण म्हणजे असोसिएशन बनवली पाहिजे. असोसिएशन बनवली तर ते साध्य होईल, नाही तर नाही होऊ शकत ते तसं. कारण जो लोकलचा संघ आहे तो सुपर एट बरोबर खेळायला तयार होत नाही. त्यांनी जर उद्या नौकार लावली तर ते सांगतात नाही नौकार नको, आमची टीम कॅन्सल कर, नौकार का लावली, हेच झालं त्याच्यामुळे. अलिबाग मधील आयकॉन जर काढलेत, त्या आयकॉनला
घेऊन तुम्ही रायगडचे आयकॉन जे रायगडचे म्हणजे पूर्ण ओव्हरऑल जसं महाराष्ट्र 11 संघ आपण रत्नागिरी चॅम्पियनला बघतो महाराष्ट्र आणि रायगड तसं अलिबाग 11 आणि रायगड 11 काढली तर तुमचा परफॉर्मन्स त्यांच्यापेक्षा दुपटीने होऊ शकते का काय वाटते 100% आम्ही 100% होणार. तुझे कुठले ते प्लेयर असतील जे त्या 11 मध्ये असतील अबू, मोन्या, सुमित पत्रे, माट्या, पिंट्या दादा प्रसाद, सुमित भगत, अजून सूरज पाटील, अजून या कैवल्य पाटील, त्याच्यानंतर अजून एक जुन्यातले बोलायला गेलं तर एक आता नवीन मधला आर्यन खारकर, आदर्श पाटील हे आता हे त्यांना हरू शकतात. अलिबाग मधला आता असे आर्यन माझी एक इच्छा आहे की अशी एक मॅच व्हावी रायगड आणि अलिबाग. ना नक्कीच आयोजकांनी एकदा ही मीच आयोजकांनी हे करावं की अलिबाग आणि रायगड एक मॅच व्हावी. हा प्रयत्न केलाय की त्यांना ज्या संघांच्या म्हणजे संघ मालकांना वाटतं की रायगड मधले प्लेयर आणले की समोरच्या संघांना हरवू शकतो असं नाही म्हणून एकदा अलिबाग 11 वर्सेस रायगड 11 बघू कोणच्यात किती टॅलेंट आहे. प्रत्येक जण आपल्या आपल्या आता रायगडच म्हणजे रायगड हे आपल्यातच आहे पण ते रायगड आणि अलिबाग प्रत्येक जण आपल्या पण तालुक्यासाठी खेळणार 100% जण. मी तुला त्या लीग 4 लीग सांगतो म्हणजे अलिबाग चॅम्पियन पीएनपी चषक आमदार चषक आणि अलिबाग प्रीमियर लीग 4 पैकी फेवरेट टुर्नामेंट फेवरेट एपीएल. का कारण काय पहिली बाईक मला तिथे भेटली. पहिल्या टुर्नामेंटला मी तिथे पहिल्या 2 मॅच मध्येच बाहेर गेल्या. बाहेर हारल्यानंतर बाहेर गेले जेव्हा ती फकीरपाड्याला टुर्नामेंट झाली आणि त्या टुर्नामेंटची मी वाट बघत असतो की एपीएल कधी होतो एपीएल. बरं आयुष्यातला कुठला असा एक सामना आहे की ज्याने जो हरल्यानंतर किंवा हरवल्यानंतर असं खूप रडला होतास किंवा खूप असं बेकार वाटलं होतं. आयुष्यातला लोणेरे ग्राउंडवरचा एक सामना होता. तर तिथे कुबेर 11 बरोबर मॅच होती आणि अद्या सप्लाय टीम होती त्या टायमाला. तर तिथे रडलेलो अंपायरनी आमच्या विरोधात निर्णय दिलेले म्हणजे त्यांच्यामध्ये थ्रो बॉलर होता त्याला थ्रो नाही काढला आणि आमचा जो अभि म्हणून आहे अभिजित तळे म्हणून कुपादेवी पाड्याचा पांतवण्याचा त्याला फेकी काढलेला. तर आणि लास्ट बॉल एक ची मॅच असताना रनआउट पण दिला नव्हता. ते आता कुबेर 11 ची मॅच म्हणजे ते जरा मोठा संघ होता आणि आमचा छोटा आणि त्या जर तुला जमत नसेल तर अंपायर राहू नकोस. डिसिजन जे द्यायचे ते एकाच्या फ्लेवर मध्ये नको देऊ सगळ्यांच्या फ्लेवर मध्ये. तर त्यांनी आमच्या विरोधात निर्णय दिलेले तिथे रडलेलो मी. लास्ट बॉल 1 रन 1 पाहिजे असते 1 बॉलला 1 पाहिजे असतात. हेच मग आता तू विषय काढलास म्हणून सांगतो अंपायर असं असं होतं का की एखादा संघ समोरचा मोठा आहे म्हणून मग त्याच्या बाजूने सगळे निर्णय दिले जातात असं तुला वाटतं का 100% होतो 100%. म्हणजे एक जर लॉबी मोठा सारखा प्लेअर समोर समोर एखादा म्हणजे लोकल असेल आणि मोठा प्लेअर असेल तर जास्त करून मोठ्या प्लेअरच्या फ्लेवर मध्ये निर्णय जातात. कारण बघितलेलं आहे कारण पहिल्या बॉलला बोल्ड जरी म्हणजे एलबी जरी असला तरी तो टायमाला मधीच जरी असला तरी पण देत नाही असं पण मी बहुतेक बघितलं आम्ही जरी खेळायला गेलेलो तरी आम्ही पण असे अनुभव घेतलेले की 100%. पहिल्या बॉलला आवडत तरी पण नाही दिलेले गेलेले. वडिलांचा म्हणजे एक सपोर्ट आपल्याला कायम असतो तसं घरातल्यांनी सपोर्ट दिला. तुला असं कधी वाटलं नाही का क्रिकेट आता बास करावं म्हणजे सुरुवात झाली तर कधीतरी आपल्याला वाटतं की आपल्या बाजूने कायच होत नाही आहे. क्रिकेटमध्ये कधी कधी बॅड पॅच येतो असं मी बोलते म्हणजे बॅड पॅच येतो तेव्हा वाटतं की आता बास नाही आपल्याला खेळायचंच नाही आपल्या मुलं संघ हरत जाते
असं कधी वाटलं होतं? क्रिकेट सोडा असं तर नाही वाटत, कधीच नाही वाटणार आणि वाटणारही नाही. या 2-3 वर्ष अगोदर एक असा बॅड पॅच होता 2 वर्ष की म्हणजे काहीच होत नव्हतं. ना बॅटिंग ना बॉलिंग ना फिल्डिंग. तेव्हा मी माझ्या संघाने मला सपोर्ट केला. संघाने आणि खास करून मोन्या आणि अबू यांचं नाव घेणे. या दोघांनी मला जाम सपोर्ट केला. हे दोघे जण मला सगळीकडे म्हणजे जिथेही टुर्नामेंट असेल ओपन टुर्नामेंट तिथे मला ऐकून घेऊन जायचं. आबू आणि मोन्याबद्दल मग 2 शब्द बोलूनच टाक काहीतरी. म्हणजे त्यांच्याबद्दल म्हणजे ते खेळाडू म्हणून कसे आहेत आणि वैयक्तिक लाईफ मध्ये कशी माणसं. अबू मोन्या हे आम्ही फॉक्स पासून एकत्रच आहोत. त्याच्यामुळे ते 100% म्हणजे मित्र मित्र खास बरं. मित्र दोघे पण. कारण मोन्यानी आणि आबूनी पहिली म्हणजे तसं बोललं असतं माट्यानंतर मोन्याने आबूनी जाम अलिबागचं क्रिकेट पुढे नेलं. बोलायला काहीच हरकत नाही. कारण 100%. माट्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी त्यांचं क्रिकेट त्यांच्या मेहनतीवर त्यांनी आबूनी आबूनी स्वतःच क्रिकेट कमी केलं बैलगाडीमुळे. आबूचं क्रिकेट हे आताही मी आता हे म्हणजे तो वरच्या लेवलचा क्रिकेटर असता आताच्या याला. त्यांनी स्वतःनी जर त्यांनी ते बैलगाडीचं बाजूला ठेवून त्याला शेवट क्रिकेटमध्ये अजूनही तो नाही मास खरंच मी लेफ्टी करणला अलिबाग हा मधला लेफ्टी बेस्ट बेस्ट बॅट्समन. करणला हा प्रश्न विचारला होता की आबू आता कमी टुर्नामेंट मध्ये दिसतो तो. तसं बोललास तर मोन्यापेक्षा पण पहिलं आबूचं नाव जास्त प्रमाणात होतं असं बोलायला शंभर हरकत नाही. शंभर लेफ्ट हँड टक्के पहिल्यापासूनच नॅचरल त्यांना नॅचरलच तुम्हाला हे असतं लेफ्ट हँड वाल्यांना की तो फ्लो नॅचरलच येतो म्हणून त्याला लेफ्ट तो बॅटिंग एवढा कुकर करायचा की त्याला वाऱ्या बिऱ्याशी काही घेणं देणं नाही. वारा असो नाही तर काय असो त्याच्या विरोधात तो सिक्स मारण्याची कॅपॅसिटी ठेवते आणि बॉलर समोर कोण आहे कोण त्याचा विचारच नाही करत. आणि तो बॅट पण कुठली पण असली तरी चालते. खराब पूर्ण त्याला झालेल्या बॅटवर पण त्यांनी खेळी केलेली आम्ही पाहिलेली आहे. पूर्ण खराब बॅट हायस्ट बॅट मध्ये राहिली. आमच्या त्याच्यात आमच्या विरोधात त्याच्या इथे आपल्या नाशिवराला खारेपाट प्रीमियर लीग चालू होती. त्याचं हे इथलं हे कापलेलं पूर्ण. हे कापून त्यांनी आमच्या विरोधात एवढी बॅटिंग केलेली ना की आम्हाला मार मारलेले त्यांनी लीगला पण. बरोबर. त्याच्या बॅटिंगचं म्हणजे अलिबाग तालुक्यात पण मी अजून आता याच्यात बघितलं नाही. पहिले जुन्यातले नाही एवढं माहिती पण युवा खेळाडूंमध्ये तुला कोण आवडतो म्हणजे आत्ताची जी यंग पिढी जी आहे त्यात तुला आवडणारा बरेच खेळाडू आहेत. सांगून टाक जे बरेच कोण आहेत. मंथन डाकी आहे. मोटिवेशन भेटतं एखाद्या चांगल्या खेळाडूने आपलं नाव घेत. 100%. मंथन डाकी आहे, आदर्श पाटील आहे, परत साहिल म्हात्रे आहे. असे 3-4च खेळाडू हे आहेत की ते मला म्हणजे माझ्या प्रत्येक संघात मला पाहिजे असतात ते खेळण्यासाठी. आणि मी यांनाच पहिलं हे करतो प्रयत्न देतो की अं, खेळायला बाबा इथे जायचं तर चला. क्रिकेटमध्ये फिटनेसला किती महत्व द्यायची. 100% क्रिकेटमध्ये फिटनेस नसलं तर तुमचं शून्य आहे क्रिकेट. काय सांगशील फिटनेस मध्ये काय काय केलं पाहिजे काय डाएट फॉलो केला पाहिजे. आता मी तर नाही करत. तरी पण एक आता पण तुझं जिम जिम वगैरे रोज धावणे मैदान म्हणजे वेळ क्रिकेटला वेळ देणे. आता बरोबर जे मोठे प्लेयर आहेत ते जास्त क्रिकेटला वेळ देतात किंवा जिम बोला किंवा त्यांचं काही ना काही चालूच असतं. बिना प्रॅक्टिसनी म्हणजे बिना प्रॅक्टिसने पण खेळणारे काही प्लेयर आहेत की त्यांना ते नॅचरली एखाद्याचा गेम असतो की तो प्रॅक्टिस पण नाही करत पण डायरेक्ट ते आता येऊन पण कंटिन्यू टुर्नामेंट चालू असल्यानंतर प्रॅक्टिसची गरजही नाही लागत. आजपर्यंत 6 बॉल 6 सिक्स मारलेस का कधी. हो बरेच वेळा मारलेले.
कोणकोणत्या ग्राउंडवर मारलेस, किती म्हणजे साधारण किती वेळा मारले? साधारण 4-5 वेळा तरी मारलेले आहेत. नागोठण्याला जे टुर्नामेंट, वरवटणे टुर्नामेंट आहे होते, तिथे लगातार 2 वेळा, म्हणजे 2 सीझन मध्ये 2 वेळा 6-6 सिक्स मारलेत आणि लगातार 3 वेळा फायनल मारलेली आहे तिथे. त्यानंतर आता एक बॉलर म्हणून मी तुझ्याकडे येतो, की 6 बॉल 6 सिक्स खाल्ल्यानंतर बॉलरची काय अवस्था असते, मनाचं काय असतं त्याच्या? मनाची 6 बॉल 6 बॉलर घाबरतो पूर्ण, की दुसऱ्या जरी ती मॅच जिंकली तर दुसऱ्या वेळेला यायला बॉलर बोलतो डायरेक्ट की नाही मला नाही जमणार. मग तू काय सांगशील त्यांना, की ठीक आहे ही असं होऊ शकतं? ठीक आहे, माझ्या मनातला विचार मी तर सांगतो की ती एक मॅच सोडून दुसऱ्या मॅच आहेत त्याला परफॉर्मन्स करून दाखव आणि पुढे जा. आजपर्यंत तुम्ही खाल्ले आहेस का 6 बॉल किंवा 5 बॉल 5 सिक्स कधी आयुष्यात? 4 खालेत, 5-6 नाही खालेत. बॉलिंग मधला फिगर म्हणजे कोणता आहे, की फिपर घेतलेला आहेस, की असे कोणते जो क्षण विसरू शकत ना अशा बॉलिंग मध्ये? पहिल्या रायगड प्रीमियर लीगला 4 विकेट घेतलेले. ती म्हणजे तिथूनच तशी बोलले तर सुरुवात म्हणजे दिसण्यात जास्त यायला लागली तिथे. एक विकेट साठी तेव्हा माझी हे गेलेली, बेस्ट बॉलरची ट्रॉफी गेलेली पहिल्या आरपीएल ला. तेच मला आता विचारायचं आहे, पूर्ण जर्नी जर सांगावीशी वाटली तुला, की निखिल पाटील पहिल्यांदा दिसला कुठे आणि कुठून कुठं पोहोचलो, काय होतास तू आणि काय झालास तू, याबद्दल काय सांगशील? सांगायला बरेच आहे सांगायला. आता पहिलं ग्रामीणच खेळत होतो, पण त्यानंतर दिसण्यात आल्यानंतर मग सगळेजण म्हणजे असं फोन करतात की बाबा इथे ये खेळायला. ओपन आणि ग्रामीण मध्ये फरक काय आहे? ओपनचं 100% क्रिकेट, ओपनचं आणि ग्रामीणचं क्रिकेट फरक जमीन आसमानाचा फरक आहे. तुला काय म्हणजे काय वाटतं, ग्रामीण चांगलं आहे की ओपन? काय असं सांगशील? नाही सांगू शकत, पण ग्रामीण तर 100% चांगलंच आहे, पण ओपन क्रिकेट पण आता कसे आहे, ओपन क्रिकेट बोलल्यानंतर तुमचे जे ग्रामीणचे संघ आहेत त्याच्यातला एक एक प्लेअर घेऊन तो तयार केलेला संघ आहे, त्यामुळे तो ग्रामीणला टपच जाणार. की असं नाही ग्रामीण हारू शकत नाही, ओपनला हारू शकतो. ओपनचं क्रिकेट पैशाकडे घेऊन जाते. एक कसं असतं, एखादा खेळाडूचं एक सांगतो तुला, एकदा मोठा प्लेअर झाल्यानंतर तो काय बोलतो, मी ग्रामीण आमच्या संघ, जर समजा आयकॉनचा त्याला चान्स आला तर तो ग्रामीण त्यांची मॅच सोडून तिकडे खेळायला जातो. हे तुला कितपत योग्य वाटते, की आपला स्वतःचा संघ सोडून तिकडे खेळायला? ग्रामीणचं सोडून मी तर नाही कुठे जात. ग्रामीण असेल तर मी कुठल्या टुर्नामेंटला जात नाही. कारण जर ग्रामीण संघाने जर आपल्याला साथ दिली नाही तर आपण ओपन क्रिकेटही खेळू शकत नाही. कारण असं बहुतेक वेळेला तू बघू शकतेस ही गोष्ट, की काही संघ 100% त्यांचे, होतो. हा 100% होतो. जर तुम्ही ग्रामीणला, हा, ज्याची ग्रामीण संघ नाही तो ठीक आहे, पण ज्याचा ग्रामीण संघ आहे आणि मॅच आहे तो मॅच सोडून जातो, योग्य नाही ते. तुझ्या संघाबद्दलच्या 11 खेळाडूंबद्दल काय सांगशील? प्रत्येकाबद्दल सांगितलंस तरी चालेल. काय काय वाटतं तुला, काय वाटतं या खेळाडूंमध्ये तुला, जे आता नवीन तुझ्या सोबत आहेत आणि तुझ्या आत्ताचे जो जुने तुझे साथीदार आहेत ते? जुने साथीदाराबद्दल ते आता, ते तर बेस्टच आहेत. म्हणजे नवीन यांना तुमच्याकडून काय शिकायला भेटतंय? जेवढा तुमचा अनुभव आता त्यांना द्याल तेवढ्या तुमचा संघ पुढे अजून दिसेल, नाहीतर तुमच्या क्रिकेट. माझं आता खेळायच्या टायमाला मी माझं प्रॅक्टिसला असो किंवा मॅचला असो, मी तर माझं त्यांना सगळं म्हणजे माझं जे अनुभव आहे ते मी त्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करतो. घेणं न घेणं त्यांच्या हातात आहे. आपण काय कोणाला बॅट किंवा बॉल घेऊन तर बाबा चल खेळायला असं तर सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या मर्जीवर आहे. आता कसं काम पण पकडून काम क्रिकेट दोन्ही हे करून नाही होऊ शकत नाही तसं. पण मी तेच, माझं 100% देण्याचा त्यांना प्रयत्न करतो की बाबा हे असं नको करू, असं कर.
क्रिकेटमध्ये सिनियर खेळाडूंचा अपमान करणं कितपत म्हणजे केला जातो काही वेळेला आणि हे बघतो आम्ही पण. तुला काय वाटतं यांना काय तू सल्ला देशील? क्रिकेटमध्ये अपमान करणं चुकीचं आहे, म्हणजे सिनियर खेळाडूंना. माझ्याकडून एक अशी चुकी झालेली की मी जेव्हा म्हणजे सुमित भगत तेव्हा मोठं हे होता, सुमित भगत, आणि मी त्याचं इथे आपल्या नेवलीमध्ये टुर्नामेंट होती आणि तिथे आमची ग्रामीणची मॅच आणि डायरेक्ट ओपनची मॅच लावली आमच्या बरोबर. तर सुमित भगतचं विकेट घेतल्यानंतर मी जरा त्याला बडबडलेलो, म्हणजे सुमित भगत. तर तेव्हा तो दुबईमध्ये खेळून आलेला, दुबई वगैरे खेळून आलेला, आणि तेव्हा मला जरा त्याच्या म्हणजे हे की का बोललो असं, तर त्याला जाऊन नंतर मी माफी मागितली त्याची. हेच महत्वाचं आहे की माफी माफी मागणं पण महत्वाचं आहे. कारण आणि त्यांनी पण मोठ्या मनाने माफ केला असेल याबद्दल काही शंका नाही. 100%. तुझ्या मते अलिबागमध्ये क्रिकेटला काय वेगळं पण आलं पाहिजे? वेगळं पण अलिबागमध्ये क्रिकेटला, तर आता अलिबागमध्ये क्रिकेट तर रायगडपेक्षा म्हणजे उरण पनवेलपेक्षा लीग वगैरे होतात. याच्यात तुम्ही परफॉर्मन्स दाखवा, वेगळं पण करण्याची गरजच नाही. नाही कसं आहे की लाईव्ह टुर्नामेंट मेन तेच आहे ना, लाईव्ह टुर्नामेंट नसल्या तर कारणाने हा, तर जी आता रबर बॉलला तर 20,000 बक्षीसला तुम्ही 2500 रुपये फी घेता, बरोबर? तसंच याला टेनिसला पण तसंच करा आणि लाईव्ह ठेवा. अजून क्रिकेटला हे बरं अलिबागच्या. अशी कुठली टुर्नामेंट आहे की ती जे खेळायला खूप आवडते? म्हणजे टुर्नामेंट, लीग नाही, टुर्नामेंट. टुर्नामेंट हाशिवरेची, बालवीर हाशिवरे टुर्नामेंट जी असतं, ती ती आमच्या एरियात तर सगळेच जण हे करत असतात की ती टुर्नामेंट खेळायला वाट बघत असतो त्या टुर्नामेंट, आणि नंबर मारायला पण तिथे आवडतं. बक्षीस एवढी असतात आणि नियोजन एक नंबर. तिथे 8:30ला, बरोबर 8:30ला अलिबाग तालुक्यात आपल्या इथे कुठेच असं हे होत नाही. तिथे 8:30ला मॅच चालू होतो. टायमिंगचं महत्व काय देशील क्रिकेटमध्ये? म्हणजे सगळ्या यांना काय सांगशील? संघ मालकाला शंभर किंवा टक्के शंभर संघात? टक्के टायमिंग हा संघासाठी महत्वाचाच आहे. तुम्ही जर 11चं टायमिंग दिलंय आणि तुम्ही तिथे 12-12:30ला पोहोचाल, तर तुम्ही टुर्नामेंट तुमची 3 ओव्हरची किंवा 4 ओव्हरचीच खेळायला लागणार. बरोबर. हा तेच माझं पण म्हणणं आहे की कमी ओव्हर मध्ये खेळून कुठल्याच खेळाडूचा गेम. अलिबाग मध्ये अशा क्वचितच टुर्नामेंट आहेत हातावर मोजण्या इतक्या की त्या टाइम टू टाइम स्टार्ट होतात. एक सासवणे बोलला, फुलाई सासवणेची टुर्नामेंट, ती म्हणजे आपली दर्शन वाकडे टुर्नामेंट, बालवीर आशिवरे टुर्नामेंट, आणि लीग आता लीग बोलायला गेलात तर होतात. या बरोबर. टुर्नामेंटच लवकर, म्हणजे लवकर चालू होतात आणि जास्त ओव्हरच्या होतात. निदान 5-6 ओव्हरच्या तरी मॅच झाल्या पाहिजे. 4 ओव्हर 3 ओव्हर मध्ये तुम्ही काहीच नाही. आता मी ज्या खेळाडूंचं नाव घेतो, तू फक्त एका शब्दात त्यांचं वर्णन करावं असं वाटलं तर सांग तुझं मत. पिंट्या पाटील, बेस्ट फिनिशर सुमित भगत, बाहुबली आडिटर, विनोद वाटकरे, विनोद वाटकरे मास्टर माइंड, विक्रम थले, विक्रम थाळे मी त्याला आता म्हणजे एवढं असं जवळंतर हे नाही केलं, त्या पण काळात. बेस्ट, त्या काळातला बेस्ट ऑलराऊंडर. कारण त्या काळातलं त्याचं क्रिकेट आहे ना. मी त्या काळातलं त्याचं क्रिकेट हे होतं, आणि माझ्यासोबत जास्त खेळणं पण नाही त्याच्यामुळे पण बेस्ट ऑलराऊंडर म्हणजे त्याला.
आकाश गोंधली, ज्याने तुला बाईक पर्यंत तर पोहोचवण्याचं त्यांनी हे केलं, म्हणून आकाश गोंधलीचं नाव घेईन. आकाश गोंधली. आकाश गंगलीचं पण काय शांत स्वभावाचं आहे. सायलेंट सायलेंट किलर. हा. दुसरा प्रश्न असा आहे की तुला असं वाटतंय का की संघात एकत्र राहण्यासाठी हल्ली कसं होतं, एक संघ राहत नाही, थोडीशी क्रिकेटमध्ये परफॉर्मन्स झाल्यानंतर बाहेर पडलं जातं, एखादा खेळाडू बाहेर पडला जातो, परत ती संघ परत जोडणी होईपर्यंत संघ पूर्णपणे लयात जातो. तुला काय वाटतंय की काय केलं पाहिजे संघात प्रत्येक खेळाडूंनी एकत्र राहण्यासाठी? एकत्र तुम्हाला जर गावासाठी जर खेळायचं आहे तर एकत्र राहणं गरजेचं आहे. आणि संघ तुमच्या गावाच्या नावानेच चालतो. त्याच्यामुळे तुम्ही पैशाकडे न बघता गावासाठी खेळण्याचा हे करा. बरोबर. तेव्हा पैसा कारण बाजूला ठेवला पाहिजे त्यासाठी. कारण आजकालचं क्रिकेट तसंच झालंय की थोडस पैशाचं किंवा काही जरासं जरी संघात झालं तरी पण संघ दुसऱ्या संघात जाण्यासाठी प्लेयर तयारच असतो. पण स्वतःचा गाव महत्वाचा. तेव्हा गावाचं जेव्हा नाव होतं तेव्हा आपलं नाव होतं. शं- तुम्हाला गाव पहिला चान्स देतो, मग आपण त्यात हे होतं. 100%. असं आहे की क्रिकेटच्या या म्हणजे या पूर्ण फॉर्मॅटमध्ये रबर क्रिकेटमध्ये तुम्ही जे पूर्णपणे वर्चस्व गाजवलं या काळात, रबर क्रिकेटची प्रॅक्टिस तुम्ही कुठं करता? जसं आता तू सांगतेस की क्रिकेटला ग्राउंडच नाही आहे, रबर क्रिकेटचं नाही, रबर क्रिकेटची आम्ही प्रॅक्टिसच करत नाही. तरी तुमचा असा परफॉर्मन्स कसा काय देऊ शकता? कारण रबर क्रिकेटला कसं टायमिंगचा गेम आहे, शंभर ज्यात टक्के जमलं तोच पुढं म्हणजे पूर्ण टुर्नामेंट चांगली खेळतो. हे नाही. आता मी तर नाही, आणि गावाला पण चान्सच नाही रबर क्रिकेट खेळायला, चान्सच नाही. आम्ही पहिले बॉक्स क्रिकेट खेळायचो पावसात पण. आमच्या शाळेचा जो ग्राउंड आहे तिथे आम्ही बॉक्स क्रिकेट खेळायचो. हे रबर सीझनला म्हणजे पावसाळ्या सीझनला पण. पण आता असं झालंय की तिथे पण नाही खेळत, आणि कुठे म्हणजे चान्सच नाही. आता जो आम्ही ग्राउंड बनवलाय तिथे या सीझनला आम्ही म्हणजे तिथे आपला खारट आपली खाडीचा भाग आहे. तिथे आता सगळं भरलेलं आहे. ग्राउंड आहे पण तिथे भरलेलं आहे, तिथे खेळू शकत नाही. असे प्रॅक्टिस तर नाही, खेळतो सगळेजण. आजपर्यंत मिळालेल्या मॅन ऑफ द सिरीजच्या मोठी बक्षीस म्हणजे जशी बाईक, सायकल आणि ओव्हरऑल किती बक्षीस असतील? असतील दीड दीड हजाराच्या याच्यात असतील. किती? हजार 1,500च्या हजार याच्यात असतील, म्हणजे मोठी बक्षीस की सगळे मॅन ऑफ द मॅच वगैरे. मॅन ऑफ द सिरीज पूर्ण जसं हा, तसं तसं असेल 1,500, 1,500 तिथेच आहेत 1,500 ट्रॉफ्या ज्या हा. आजपर्यंत मिळालेल्या. 1,500 ट्रॉफ्या तुझ्यात असतील ज्या आजपर्यंत मिळालेल्या आहेत त्या. हा, बाईक किती मिळाल्या? बाईक 2. दुसरी बाईक या आता झालेल्या हो, अलिबागच्या हो, मध्ये. हो. आपल्याकडे जादू टोण्यासारखा प्रकार आहे का क्रिकेटमध्ये पण? कारण बाकीकडे पण असतो, क्रिकेटमध्ये पण वाटतो का तुला नजर लागण्यासाठी? 100% आता जास्तच जरा आपल्याकडे ते प्रकार चालू झाले. असं म्हणजे कसं असतं, एखादा संघ जाम फास्ट वरती गेलेला असतो आणि मग तो अचानक त्याचं नावच निघून जातं. असं आम्ही बघितलं म्हणून विचारलं तुला की हा प्रकार आपल्याकडे घडतो का? घडतो. आताच्या या एक एक दोन वर्षात जरा जास्तच तो प्रकार चालू आहे. ते पहिलं बंद केलं पाहिजे. एखाद्याचं म्हणजे ते करा तुम्ही, पण एखाद्या प्लेअरला काय जीवाशी खेळू नका, कारण त्याची फॅमिली वगैरे सगळा एकट्याच्यावर असतो. त्याच्यामुळे तुम्ही एखाद्या प्लेअरला नका करू, ते करा तुम्ही जिंकण्यासाठी करा.
पण एखाद्या प्लेअरवर नका करू. बस. रॅपिड फायरचे आता प्रश्न विचारतो मी तुला, त्यातून तू उत्तर दे. अलिबाग मधले आवडते 2 खेळाडू सुमित पत्रे की पंकज जाधव माटे? कारण तू बॉलर बॅटर सुमित दोन्ही पत्रे. आहेत म्हणून सुमित पत्रे. साठी पण हा प्रश्न तुमचा गावातल्या की आदर्श पाटील की मॅक्सवेल? मॅक्सवेल. शेवटी जुना तो जुनाच. आवडते असं कुठलं ग्राउंड आहे एपीएलचं की एपीएलचं ग्राउंड की आता जे महेंद्र शेटनी आपलं केलेलं आहे तलवार ग्राउंड, यातलं कुठलं ग्राउंड तुला आवडतं? एपीएलचं. यंग खेळाडूंना तुला जर जे काय सांगायचं असेल 4 शब्द तर काय सांगशील? यंग खेळाडूंना सांगायचं झालं तर मी एकच सांगणार की एक मॅच जिंकल्यानंतर ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नका. पुढच्या पण मॅचला परफॉर्मन्स कशी होईल, त्याच्या पुढच्या मॅचला कसा परफॉर्मन्स हे बघा. एक मॅच एक हल्लीचं कसं आहे, एक एक 2-6 एक मॅच जिंकवली की जरा हवेत जातात काही जण, तर ते नका करू. तुम्ही पुढचं परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आपोआप तुम्ही नावारूपाला येईल. बरोबर. कारण त्याच मुलं हीच खरी गोष्ट आहे की 1-2 मॅची जिंकवलं आणि कोणी स्टार होत नाही. तुम्ही 100%. जेव्हा पूर्ण आयुष्य घालवाल त्यात, तेव्हा तुम्हाला एखाद्या सिनियर प्लेअर बद्दल जर सांगावंसं वाटलं तुला, म्हणजे मी नाव सांगतो त्यांच्याबद्दल 4 शब्द काय बोलशील? महेंद्र म्हात्रे. क्लास क्लास प्लेअर. त्या टायमाला जर युट्यूब वगैरे असतं तर आपल्या अलिबागमध्ये त्यांच्यासारखं, म्हणजे मी मामा हाक मारतो, त्याच्यासारखं प्लेअर नव्हतं आपल्या अलिबाग तालुक्यात. म्हणणारे 2 कॉमेंट्रेटर अलिबाग मधले, सुहास पाठक की संदीप जगे सर? संदीप जगे. काय वाटतं तुला त्यांच्या दोघांच्या कॉमेंट्री मध्ये? काय तुला असं वाटतं की खरोखर आमचा आता सुहास पाठक सर हे म्हणजे जे जुने प्लेअर होते त्यांच्यापासून ते कॉमेंट्री, आता संदीप जगे पण तेव्हापासूनच करतात, पण ते आमच्या याच्यात पण जास्त कॉमेंट्री करतात, त्याच्यामुळे संदीप जगे. बाहेरचे कुठले असे 2 आयकॉन तुला आवडणारे, त्यांची नावं सांग. म्हणणारे एक सुमित डोंगरे. कार आयुष्यात आता 2 बाईक तर झाल्या आहेत, पण कार हा. मिळावी हे स्वप्न आहे का? स्वप्न तर नाही, पण मी कुठल्याही प्राइज साठी खेळत नाही कधी. मी संघ जिंकावा यासाठी खेळतो, भले माझ्याकडून परफॉर्मन्स हो अगर न हो. प्राइज महत्वाचं नसते, संघ जिंकले हे महत्वाचं असते. बरोबर, हे एक बरोबर आहे. पण एक असतं आपल्याला की आपल्याला पण एक म्हणजे कार मिळावी असं म्हणजे वाटतं ना, की एक ड्रीम असतं. ड्रीम साठी मी फक्त प्रश्न केला की ड्रीम आता मिळाली तर 100% ड्रीम. आता ते ते आपल्या परफॉर्मन्सवर पण अवलंबून आहे. आपण ठरवून काही नाही होणार. परफॉर्मन्स झाला तर ग्राउंड मध्ये परफॉर्मन्स झाला पाहिजे. बाहेर बोलून की बाबा मला कार तर भेटू शकत नाही, की आपण आतमध्ये परफॉर्मन्स झाला तरच ते भेटू शकते. बरोबर. पुढला प्रश्न असा आहे की कुठली अशी टुर्नामेंट ओपनची म्हणजे बाहेरची खेळावी म्हणजे खेळावं असं वाटतं, बाहेरची ओपन टुर्नामेंट म्हणजे रतन बुवा सारखी बोललो, सुप्रीमो. जाऊन बघितलीस का एकदा ती टुर्नामेंट? 100%. हो. आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला इंटरनॅशनल सारखा फील होतो. बरोबर.
पुढला प्रश्न असा आहे की साई पाटील बद्दल 2 शब्द बोल, कारण त्यांनी तुम्हाला जाम सपोर्ट केला आजपर्यंत. 100% या 2 वर्षात साई पाटीलनी खूप सपोर्ट केलेला आहे. संघासाठी पण, संघासाठी, कारण म्हणजे संघाची फायनान्शियल हे प्रॉब्लेम होते तेव्हा साई पाटीलने सपोर्ट केला संघाला आणि युवराज इलेव्हनच्या नावाने. आणि ISPL माटेकडून प्रश्न आलेला तुला. ISPL बद्दलचं काय मत आहे तुझं? कारण ग्रुपमध्ये मी पाहिलं होतं. ISPL मला तर ते फ्रॉड टुर्नामेंट वाटतं. कारण मी ग्रुपमध्ये कारण- बघितलं होतं मेसेज. कारण माझ्या बरोबर असे बरेच प्लेयर आहेत की त्यांचं परफॉर्मन्स न होऊन ते सिलेक्ट झालेले आहेत आणि मी त्या ज्या सिम्युलेशन मॅच होती तिथे मी रजत मुंडे सारख्या प्लेअरला मिडल ओव्हर टाकून 2 वेळा आउट केलेला आहे. तरी मला गोल्डन तिकीट भेटलेलं आहे आणि ऑप्शनला गेलो नाही. हा, बरोबर आहे. आणि रजत मुंडे त्याच्यानंतर ते म्हणजे आणि त्याचं सिलेक्शन झालं आणि माझं नाही झालं. म्हणजे माझं सिलेक्शनची लांबची गोष्ट आहे. निदान ऑप्शनला जरी गेलो असतो आणि नसतं कोणी घेतलं काय फरक नसतं पडला. पण तिथून माझं नाव, त्यासाठी मी बरेच प्रयत्न केले. जे सिलेक्टर होते त्यांना फोन करून पण बरंच हे केलं. म्हणजे स्वतः त्यांना फोन करून विचारलं की बाबा माझं का नाही झालं, म्हणजे कारण काय, तुम्ही कारण सांगा. तर ते असं सांगतात. बरेच असे म्हणजे 4-5 सिलेक्टर, अमोल म्हात्रे, कर्ण कोटियन, असे बरेच मी त्यांना फोन केला आणि त्यांना विचारलं की बाबा का नाही झालं माझं सिलेक्शन. परफॉर्मन्स तर झालं ना. तर ते बोलतात आम्ही तुझं नाव सिलेक्ट केलेलं, लिस्ट दिलेली तुझ्या नावाची, पण पुढून काय झालं आम्हाला नाही माहित. बरोबर. मला तोच प्रश्न विचारायचा की लॉबी आहे, म्हणजे जे प्लेयर आपल्याला पाहिजे तेच प्लेयर फक्त खेळणार. हा, जे लॉबी आता बोलायचं झालं तर खालपासून वरपर्यंत सगळी लॉबीच आहे. मॅनेजर पण तसेच आहेत सगळे. सगळे कोणीच असं हे नाही की ते पैशाशिवाय कुठलीच गोष्ट नाही. म्हणजे तुम्ही आर्यन खारकरला पण विचारू शकता. आर्यन खारकरची पण आपण मुलाखत घेणारच आहोत लवकरच. अलिबागच्या क्रिकेटमध्ये पैसा यावा असं तुला वाटतं का? म्हणजे भरपूर प्रमाणात यावा, आपले पण प्लेयर मोठे व्हावे. हा, आता ग्रामीण क्रिकेट तर तुमचा पैसा नाही. आता आपल्या इथे ग्रामीण क्रिकेटच जास्त होत. आणि मी मगाशी पण सांगितलं की अं, मगाशी पण सांगितलं की पैसा जे आपले बाहेरच्या प्लेयरांना 20,000 देतात आपल्याला 2,000च देतात. ते पण द्यायला अरे नाही 1,000 घे 1,500 हे, त्याच्यामुळे आपल्या इथे पैसा कमीच. म्हणजे आपल्या प्लेयरांना पैसा देणारच नाही कोणी. बरोबर. आता मी तुला लास्ट प्रश्न, खारेपाट 11 जर बनवली म्हणजे तुमच्यातली, तुमच्या खारेपाट विभागातली आणि ओव्हरऑल अलिबाग मधली, तर तुला काय वाटते काय होईल? दोघांमधल्या सामन्यात कोण विजयी होईल? जर खारेपाटचेच फक्त 11 आणि अलिबागच्या ओव्हर मध्ये 11 बाकी. खारेपाटचे 11. हा, म्हणजे खारेपाट 11 फक्त खारेपाटचेच प्लेयर 11 आणि अलिबाग मधले म्हणजे अलिबाग ओव्हर, बाकी ओव्हरऑल जे अलिबाग मधले प्लेयर आहेत ते 11. तर तुला काय वाटतं कोणता, तुम्ही त्यांना टप द्याल की तुमच्यापेक्षा ते सरस ठरतील की तुम्ही त्यांच्यापेक्षा? आम्ही आता खारेपाट प्रीमियर लीगला आमची अलिबाग आणि खारेपाट 2 वेळा मॅच झाली. 2 वेळेला अलिबागला हरवलं आम्ही, अलिबाग 11ला. पुढला प्रश्न आहे की अलिबाग मधलेच खेळाडू अलिबाग मधल्या खेळाडूंना आवडत नाही. म्हणजे समजलं ना की काही प्लेयरना हा प्लेयर माझ्या सोबत नको, तो असेल तर मी आज खेळायला येणार नाही, म्हणजे येणार नाही की मग ह्या प्लेयरला आता ही टुर्नामेंटला नको.
त्यांना काय सांगशील तू? काय असं करावं का, की आपलाच प्लेअर आपले प्लेअरचे पाय खेचतो? नाही आता नाही केलं पाहिजे असं. म्हणजे हा प्लेअर घे असं. असतं काही त्यांच्या मनात असं. कारण त्या प्लेअर मुळे आमची इमेज कमी होते, असं पण असतात की तू इमेज एखादा इमेज वगैरे नाही, काहीतरी आता काहीतरी असतं, पण इमेज वगैरे काय नाही. त्यांचं काय असेल माठ्याबद्दल तो बोल. दोघांमध्ये काय असेल, दोघा तिघांमध्ये त्यांचं काय असेल वय, त्याच्यामुळे तो बोलू शकतो. आता काय त्यांचं ते आपण पर्सनल तर त्यांना विचारू शकत नाही ना या गोष्टी. माठ्याबद्दल बोलावं असं वाटतं तर काय बोलशील? कारण आता सध्या माठ्या पण क्रिकेट पासून थोडासा लांब लांबच असं बोलायला हरकत नाही. ग्रामीण खेळतो पण आता नाही, ओपन 100% आता नाव माठ्याने. 100% अलिबागचं नाव पहिलं हे माट्यानेच अं, गाजवलं. थोडासा काय सल्ला देशील त्याला, की क्रिकेटमध्ये आता तो जरा कमी प्रमाणात दिसतो ओपनच्या क्रिकेटला? मी सल्ला देणे इतका त्याच्या एवढा मोठा क्रिकेटर नाही आहे, पण त्याला 100% त्यांनी मेहनत करावी, तो परत त्याच्या लयमध्ये परत येणार. मला दिलेली ही मुलाखत त्याबद्दल मी तुझे खरोखर आभारी आहे. तुझ्याशी बोलून खरंच असं वाटतंय की एखादा प्लेअर आपल्या गावाला कसा पुढे नेतो हे तुझ्याकडून शिकावं. जितका प्रयत्न करता येईल तितका तू करतोस आणि तुझा संघ पुढे नेतोस. तुझे साथीदार पण तुला तेवढीच साथ देतात. 100%. मला दिलेली मुलाखतीबद्दल तुझे आभार मानतो आणि आपण इथं थांबू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.